आजचा मेडिटेशन जो क्लास आहे, आजच्या मेडिटेशन क्लासमध्ये विचार आहे. काय विचार आहे? ईश्वराचे विराट रूप निसर्ग. लक्षात ठेवायचं आहे, ईश्वराचे विराट रूप निसर्ग म्हणजे नेचर. नेचर 2-in-1 गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. तुम्हाला आतापासून नेचर कळलं पाहिजे, ध्यान साधना कळली पाहिजे. ध्यान साधनेशिवाय तुमच्या जीवनाला काही अर्थच निर्माण होणार नाही. आणि म्हणून हा ध्यान साधनेच्याच माध्यमातून जे तुम्हाला इंग्रजी शिकता येत नाही, इंग्रजी शिकवल्या जाते 2-in-1 असा हा एकच ट्युशन क्लास आहे. या ट्युशन क्लासमध्ये पॉझिटिव्ह असणारा जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल त्यांच्या जीवनामध्ये तेजीनं बदल होईल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीचा शिखर गाठता येईल. तर आजचं जे हेडिंग आहे ईश्वराचे विराट रूप. ईश्वराचे विराट रूप. तर निसर्गातील लक्षात ठेवायचं आहे बेटा, निसर्गातील घटकामुळे, निसर्गातील घटकामुळेच सर्व प्राणी मात्र सगळे प्राणी मात्र काय आहेत? जिवंत आहेत, जीवित आहेत. जिवंत आहेत, जीवित आहेत. लक्षात ठेवायचं आहे जन्म आणि मृत्यू. काय आहे बेटा? जन्म आणि मृत्यू ही निसर्ग देवतेचीच देण आहे आपल्याला मिळालेली. असा एकही प्राणी मात्र, तो माणूस असो की कोणताही प्राणी असो, कुत्रा मांजर असो, काही असो, शेवटी मृत्यू आहे. जन्म तसा मृत्यू नेचरची देण आहे. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू हा निसर्ग देवतेचीच आपल्याला मोठी देण लाभलेली आहे. जो आनंद लक्षात ठेवायचा आहे, जो आनंद आपल्याला निसर्ग देतो, नेचरने आपल्याला 4 दिवसाचे पाहुणे म्हणून पाठवलेला आहे. ज्या माध्यमातून आपल्याला आनंद निसर्गात दडलेला आहे, त्या निसर्गापासून आपल्याला खरा आनंद मिळवता येतो, त्याकडे आपला सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. परंतु अज्ञानी माणूस हा भौतिक साधन संपत्तीकडे लक्ष केंद्रित करतो आणि खरे जे धन आहे निसर्गाचे त्याकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवायचं आहे, भौतिक साधन संपत्ती हे खरी संपत्ती नाही आहे. तर आजपर्यंत ह्या जगातील जे महान विचारवंत घडले आणि ज्यांनी खऱ्या आनंदाची निर्मिती केली, स्वतःही आनंद उपभोगला आणि इतर सर्व जनतेला तो आनंद देण्याचा प्रयत्न केला, असे संत सद्गुरू महान आत्मा जे येऊन गेलेले आहेत, त्यांचे जे उपदेश आहेत ते मेल्यानंतरही त्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून ते जीवित आहेत. तर आपण सगळ्यांनीच असे उपदेश अमृत ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण सर्वांनीच निसर्ग देवतेला वंदन करून आपले सुखकर्म करायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला निसर्ग हा मैत्री करायला सांगतो. निसर्गासारखा मित्र या जगामध्ये दुसरा कोणताही नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, मोठमोठे साधू संत हे देखील महात्मे निसर्ग सानिध्याच्या माध्यमातूनच तयार झाले आणि घडले आणि खऱ्या ज्ञानाचे रहस्य शोधून काढले. तर एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. तर अशा प्रकारचं पंच महाभूतांचा हा नेचर जो आहे, निसर्ग जो आहे, ह्या निसर्गाची किमया आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आपण त्या निसर्गाला आपला मित्र बनवला पाहिजे. आणि त्यानुसार आपण सगळ्यांचेच मित्र बनण्यासाठी आपण आपल्या शब्दांकडे, विशेष आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून शब्द संभाल कर बोलिये, शब्द के हात न पाव, एक शब्द करे औषधी दूजा करे ना खाओ.